नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएससी केमिस्ट्री झालेल्या विद्यार्थ्यांना अर्थात मेल आणि फिमेल मुलगा आणि मुलींसाठी आणि एमएससी एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री आणि केमिस्ट्री झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी आहे. या दोघंही येणार म्हणजे मेल पण आणि फिमेल पण, मुलगा पण आणि मुलगी पण. सो तुम्हाला खूप चांगली संधी आहे, खूप चांगली पोस्ट आहे आणि लिमिटेड विद्यार्थी म्हणजे बीएससीचे विद्यार्थी आणि एमएससीचे विद्यार्थी, त्याला बी आणि बीटेकचे पण विद्यार्थी अर्ज करू शकतात, नो डाऊट. पण सायन्समध्ये विचार केला तर बीएससी आणि एमएससीच्या विद्यार्थ्यांना इथे खूप चांगली संधी आहे, कारण तुमच्या विषयाशी रिलेटेड ही पोस्ट पण आहे, अभ्यास पण तसा असणार आहे. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तुमच्या अजून काही प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की टाका, त्याचे उत्तर मी तुम्हाला नक्की देतो. बघा, ही महानिर्मितीची जाहिरात आहे, महाजनकोकडून आलेली ही जाहिरात आहे. ओनली फ्रेशर बीएससी आणि एमएससी. आता फ्रेशरच पे असं काय नाही, ज्यांचं बीएससी झालं असेल ते सगळेच विद्यार्थी, भले 10 वर्षापूर्वी बीएससी झालं असेल, 10 वर्षापूर्वी एमएससी झालं असेल, अशा सगळ्याच विद्यार्थ्यांना ही चांगली संधी आहे. बाकीचे विद्यार्थी फॉर्म मात्र भरू शकत नाही. बीएचा विद्यार्थी, बीकॉमचे विद्यार्थी नाही भरू शकत फॉर्म, मेडिकलचा विद्यार्थी नाही भरू शकत फॉर्म. सो तुम्हाला संधी चांगली आहे. जागा, पगार किती आहे, वयोमर्यादा किती असणार, परीक्षा पद्धत, निवड पद्धत कशी असणार, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झालेली आहे. फॉर्म भरण्यासंदर्भातल्या सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेल्या आहे. तुम्हाला वेबसाईटची लिंक पण आहे, फॉर्म भरण्याची लिंक पण आहे आणि याच्यावरती माझे जेवढे व्हिडिओ झाले त्या व्हिडिओची प्लेलिस्ट पण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. एकदा व्यवस्थित बघून घ्या. चला वन बाय वन आपण बघूया. आता बघा, ही जी ऍड आली, ह्या ऍड मध्ये हे एक पद आहे 5 नंबरचं, ज्युनियर केमिस्ट म्हणून आहे. ज्युनियर रसायनशास्त्रज्ञ म्हणतो आपण त्याला, म्हणजे कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ ही पोस्ट आहे. ह्या पोस्टसाठी टोटल जागा 44 आहे. त्या 44 जागांचं बायफर्गेशन जर केलं तर त्यामध्ये बघा, एससी ला 10 जागा आहे. ह्या 10 जागांमध्ये पण महिलांसाठी 3 जागा आहे, एक सर्व्हिसमॅनसाठी 2 जागा आहे, प्रोजेक्ट अफेक्टेडला 1 जागा आहे, स्पोर्टच्या विद्यार्थ्यांना 1 जागा आहे. दुसरं, एसटी कॅन्डिडेटसाठी जागा 1 आहेत. विजे एनटी अ ला जागा नाही, एनटी ब ला जागा नाही, एनटी सी ला जागा आहेत 2, त्यापैकी 1 वुमन रिझर्वेशन आहे. एनटीडी ला जागा 1 जनरल साठी आहे, एसबीसी ला 1 जनरल साठी आहे, ओबीसी साठी 6 जागा टोटल आहेत. 6 पैकी 2 जागा वुमन रिझर्वेशन आहे, 1 जागा एक सर्व्हिसमॅन आहे आणि उरलेल्या 3 जागा जनरल साठी आहे. त्याच पद्धतीने एससी बीसी साठी 5 जागा आहे, वुमनला 1, एक सर्व्हिसमॅनला 1 आहे. ईडब्ल्यूएस साठी 5 जागा आहे, वुमन साठी 1, एक सर्व्हिसमॅनला 1 आणि ओपन साठी टोटल 13 जागा आहेत. 13 पैकी 4 जागा वुमन रिझर्वेशन, 2 जागा एक सर्व्हिसमॅन, 1 जागा प्रोजेक्ट अफेक्टेड, 1 जागा स्पोर्ट पर्सनला आहे. अशा टोटल 44 जागा आहेत. 44 जागेचं बायफर्गेशन बघितलं तर महिलांसाठी टोटल 12 आहे, एक सर्व्हिसमॅनला 7 आहे, प्रोजेक्ट अफेक्टेडला 2 आहे, स्पोर्ट पर्सनला 2 आहे. आता यामध्ये परत 5 जागा ज्या आहेत ना, त्या फक्त आणि फक्त याच विद्यार्थ्यांसाठी आहे. बघा, कुणासाठी, ज्यांचं एमएससी एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री झालं असेल त्याच उमेदवारांना ह्या 5 जागा असणार आहे. आणि त्या 5 जागा जर बघितल्या तर एससी ला 2, त्यापैकी 1 वुमन रिझर्वेशन आहे, ओबीसी ला 1 जनरल आहे, ईडब्ल्यूएस ला 1 जनरल आहे आणि ओपनला 1, त्यापैकी ती 1 वुमन रिझर्वेशन आहे. साधारणतः हे तुमच्या जागेचं बायफर्गेशन आहे. आता एखादा विद्यार्थी म्हणू शकतो, सर मला जागाच नाहीये विजय एनटीला, मग मी फॉर्म भरू का नको? तुम्हाला जागा जरी नसेल ना, तुमचा विचार सगळ्याच कॅटेगरीचा विचार ओपनच्या जागांसाठी केला जातो, 100% केला जातो. सो तयारीत राहा. आता पुढे जाऊया आपण. पुढे बघा, शैक्षणिक पात्रता आणि पगार काय पत्रात झालंय, पात्रता लक्षात घ्या तुम्ही. ज्युनियर केमिस्ट ह्या पदासाठी बघा, पे स्केल 3.3चा आहे. पे स्केल बघा, 44,435 पासून ते तुम्हाला हे पे स्केल जात आहे 1,23,120. साधारणतः तुम्हाला 60,000 सॅलरी, 60,000 प्लस सुद्धा सॅलरी ह्या पदाला असणार आहे. ओके, आता हे जॉब लोकेशन पुढे तुम्हाला महाजनकोचे जेवढे ऑफिस आहे महानिर्मितीचे, तिथे तुम्हाला इथे जॉब लोकेशन असणार आहे. क्वालिफिकेशन काय बघा, 3 टप्प्यात क्वालिफिकेशन आहे. पहिला विद्यार्थी जो बीई असेल, बीटेक असेल केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये, तो विद्यार्थी पात्र आहे. दुसरा जो विद्यार्थी आहे सेकंड, तो कोण आहे, एमएससी केमिस्ट्री असेल तो विद्यार्थी पात्र आहे. आणि तिसरा जो विद्यार्थी तो कोण आहे, तो बीएससी केमिस्ट्री वाला आहे. सो हे विद्यार्थी सगळे फॉर्म भरू शकतात आणि एक्सपिरियन्सची गरज नाही. टोटल पद किती आहेत, 49 पद आहेत. 44 प्लस 5 म्हणजे 49 पदांसाठी ही भरती होणार आहे. लक्षात तुम्हाला, सर जागा फार कमी आहे, तुम्हाला एकच जागा पाहिजे ना, किती जागा पाहिजे? सरकारी जागा आहे बाबा, चांगली पगार आहे, 60 प्लस आहे सॅलरी स्ट्रक्चर, त्यात इन्क्रीमेंट होत असतं, प्रमोशन होत असतं, सरकारी काम आहे, निवांत काम आहे. घेऊन बघा एकदा ही जाहिरात.
म्हणजे अभ्यास करून बघा आणि पोस्ट घेऊन बघा, एकदा तुम्हाला समजेल. आता PWDचे विद्यार्थी म्हणजेच पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, दिव्यांग विद्यार्थी या पदासाठी जर ते असेल तर ते पात्र आहेत. कोणते विद्यार्थी आहे त्यांना 2 जागा या ठिकाणी असणार आहे बघा. डीफ आणि हार्ड हिअरिंग म्हणजे बहिरे आहे किंवा हार्ड हिअरिंग आहे. त्यानंतर काय 1 आर्म, बोथ आर्म, 1 लेग, CP त्याला LC लेप्रोसी, डॉर्फिझम आणि ऍसिड अटॅक व्हिक्टीम असेल. आणि CP म्हणजे आय थिंक सो पाल्सी आहे, कोणती सेरेब्रल पाल्सी आहे, ते विद्यार्थी पण फॉर्म भरू शकतात. आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी. फी किती लागणार आहे तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, प्रत्येक पदाला फॉर्म भरायचा, तर त्यानुसार तुम्हाला पाठीमागचा व्हिडिओ बघा, खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलाय हे सगळ्या पदांसाठीचे. पण एक सेपरेट ज्युनियर केमिस्ट बद्दल मी तुम्हाला बोलतोय, इथे अनुभवाची गरज, यांना अनुभव लागतात बऱ्याच ठिकाणी. तुम्हाला ओपन असाल तर 590 रुपये लागतात, कॅटेगरी असाल तर 390 रुपये तुम्हाला फॉर्म भरण्याची फी आहे. प्रत्येकाला वेगळा फॉर्म भरावा लागतो, प्रत्येकाला वेगळी फी पण तुम्हाला पेड करावी लागते. फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली आहे 12 फेब्रुवारीपासून ते 12 मार्च पर्यंत फॉर्म भरायचा आहे. फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे. ऑनलाईन भरण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, वेबसाईटची लिंक आहे आणि बाकीच्या व्हिडिओची पण लिस्ट आहे, एकदा बघून घ्या. पुढे घेऊन जातो. कागदपत्रे लागणार आहेत, 100% लागणार आहे. कोणती लागणार आहे? सिंपल आहे, सेकंडरी स्कूल 10वीचं लागणार आहे, डिग्री लागणार तुमची जी काय डिग्री आहे, कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार असेल तर गुड, नसेल तर नंतर दिलं तरी चालतं. नॉन क्रिमिनल तुम्हाला लागणार आहे बघा. कोणाला लागणार आहे? विजेच्या सगळ्या पदांना लागणार आहे. त्यानंतर SBC OBC ला पण लागणार आहे. SC BC आणि EWS ला काय लागतं खाली दिलंय, इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. डोमिसाइल सर्टिफिकेट कंपल्सरी लागणार आहे. त्यानंतर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन समांतर आरक्षण जे काय असेल, प्रोजेक्ट अफेक्टेड, एक्स सर्व्हिसमॅन, स्पोर्ट पर्सन, त्यांना त्यांचे सर्टिफिकेट लागतील. आणि मराठीचं नॉलेज असेल तुमच्याकडे, 10वीला मराठी असेल तर काही गरज नाही, नसेल तर एक परफॉर्म असतो तो घ्यायचा आहे, तो व्यवस्थित भरायचा आहे, सेल्फ अटेस्टेड करायचा आहे आणि जमा करायचा आहे. सिंपल एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. ओके, हे डॉक्युमेंट शिवाय फॉर्म पण भरता येतो. काही डॉक्युमेंट नसेल तुम्ही ओपन मधनं फॉर्म भरू शकता. कास्ट कॅटेगरीचा सर्टिफिकेट नाहीये, ओपन मधनं फॉर्म भरा तुम्ही. NCL नाहीये, ओपन मध्ये कन्सिडर केलं जातं तुम्हाला. सो पर्याय आहेत, त्यानुसार तुम्ही ते डॉक्युमेंट रेडी करा, कारण आहे 12 मार्च पर्यंत फॉर्म भरण्याची वेळ आहे. परीक्षा पद्धत कशी असणार आहे? सिंपल आहे, याची पद्धत 2च परीक्षा आहे. म्हणजे ऑनलाईन टेस्ट तुमची होणार आहे आणि डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होणार आहे. 2च आहे. ऑनलाईन टेस्ट होणार आहे, त्यामधून डायरेक्ट तुमची सिलेक्शन आहे, डायरेक्ट निवड आहे, परत काहीच नाही आहे. म्हणजे त्याला आपण सोप्या भाषेत सरळ असं म्हणतो, 1 टाइम एक्झाम डायरेक्ट सिलेक्शन आहे, मग चांगली पोस्ट आहे. अच्छा, याच्यात सिलेबस काय काय असणार आहे त्यांनी मेन्शन केलंय की हे आम्ही तुम्हाला नंतर देणार आहोत, काही दिवसात देणार आहोत. म्हणजे काही दिवसात ते वेबसाईटला येऊन जाईल. वेबसाईट तुम्ही बघत राहा, मी पण बघत राहतो. किंवा काहीच करू नका, युट्यूबचा हा आमचा चॅनल बघा, सबस्क्राईब करून ठेवा लगेच चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. मी तुम्हाला सगळे अपडेट आमच्याकडे मिळत राहतील. संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर फक्त बघायचं काय अपडेट आलंय का. तुमच्या अशी रिलेटेड व्हिडिओ असेल तर बघून घ्यायचा. काही प्रश्न असेल कमेंटमध्ये टाकायचे, कमेंटची उत्तरं पण सध्या आमची टीम देत आहे, काळजी करून मी स्वतः पण उत्तरं देत असतो. सो नक्कीच चांगली पोस्ट आहे, फॉर्म भरायला हरकत नाही आहे. जर जास्त मुलं आले आणि जास्त संख्येने जर एक्झाम घ्यायची वेळ आली तर वेगळ्या काय म्हणजे आपण शिफ्टमध्ये एक्झाम होऊ शकते आणि आउटसोर्सिंग करून एक्झाम ऑनलाईन होणार आहे, नॉर्मलायझेशन पण होऊ शकतं. आणि तुम्हाला इथे तुमचा विचार मेरिटसाठी करावा असं वाटत असेल तर तुम्हाला ओपनला मिनिमम तुम्हाला 30% मार्क पडलेच पाहिजे टेस्टला, ऑनलाईन टेस्टला, आणि कॅटेगरीला 20% मार्क पडले पाहिजे. आता ऑनलाईनची टेस्ट किती मार्काची असणार आहे, कोणते सब्जेक्ट असणार आहे ते ह्या ॲडमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं नाही. सो त्याच्याबद्दल अपडेट मी घेतोय. मागच्या एक्झामचा क्वेश्चन पेपर पण आमच्याकडे आहे, आत्ता मिळालेला आहे. मागच्या एक्झामचं नोटिफिकेशन आहे, त्या नोटिफिकेशनचा आधार घेऊन तुम्हाला मी अपडेट देतो. ते अपडेट तुम्हाला पाहायचं तर काय करा, मग चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका आणि काही अडचण असेल तर सांगा. आता हे जे आहे ना, डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा, वेबसाईटची लिंक दिलेली आहे, फॉर्म भरण्याची लिंक आहे, सर्व इन्फॉर्मेशन मिळण्यासाठीचे प्लेलिस्ट आहे खाली, ती पण एकदा बघून घ्या. आणि नेक्स्ट व्हिडिओ माझे हे असणार आहे, परीक्षा कधी होणार आहे, परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे, फॉर्म कसा भरायचा, कागदपत्रे, क्वेश्चन आन्सर सेशन पण घेत असतो, ते पण बघत चला. त्याच्यामध्ये सगळे उत्तर तुम्हाला आम्ही देत असतो. काही अडचण असला हा हेल्पलाईन नंबर आहे आमचा 8888256117 या नंबरला कॉल नक्की करत चला, आमची टीम तुम्हाला उत्तर देईल. आणि बॅच वगैरे जर ते तुमचं परीक्षा पद्धत एकदा समजली तर त्या संदर्भात मार्गदर्शनपर बॅच पण आम्ही लवकरच घेऊ. फक्त आम्हाला एक्झामचा फॉर्मॅट समजणं गरजेचं आहे, तो समजला की तुम्हाला बॅच पण आम्ही देऊ. आणि ज्यांना गरजेची वाटते नक्की बॅच जॉईन करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवा आणि आवडला तर लाईक नक्की करा. आणि अशाच प्रकारचे पुढची सिरीज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.